आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता। संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? निवडून आलेल्यांना सुद्धा शंका राज ठाकरेंकडून। विधानसभा निकालाची चिरफाड। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। कारण लोकांमध्ये संभ्रम होता, हे काय आहे, हे कसं झालं? 1 खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात। राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं। अजित पवार 42, 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? स्वतःच्या घरातील दारुण पराभवानंतर 1.5 महिन्यांनी शॉक लागला। मुलाचा पराभव झाला, जागा का निवडून आल्या नाही यावर बोला। आमदार अमोल मिटकरी यांचा राज ठाकरेंवर पलटवार। अजित पवारांसारखं पहाटे 5ला उठून काम करण्याचाही दिला सल्ला। स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर 42 जागा कशा आल्या हा शॉक त्यांना 1.5 महिन्यानंतर बसलाय। भाजपने कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही। राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर, राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र निर्माणाच्या आधारावर तडजोड केली नाही। आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार। नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे। विधानसभेचा निकाल अनाकलनीयच होता। बरं झालं राज ठाकरेंना उशिरा का होईना हे सगळं कळलं। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। बरं झालं, त्यांना खूप काळाच्या नंतर हे सगळं कळलं, एवढीच त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार आहे, बस बाकी काय। मग युती कधी होते? लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांचा चंद्रकांत पाटलांना मिश्किल सवाल, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय। चंद्रकांत पाटलांचं सूचक उत्तर। चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र, दादांप्रमाणे इतर नेत्यांच्याही भावना असू शकतात, संजय राऊतांचा दावा। तर दिल्लीत शहांचा उदय झाल्याशिवाय शिवसेना भाजप युती संपुष्टात येण्याचंही सूचक वक्तव्य। चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत, पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये। हे पण तुम्हाला मी सांगतो, दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे। लग्नात भेटल्यामुळे युती होते असा भाबडा विचार करू नका। लग्नात भेटीगाठी होत राहतात। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे। मी जर असतो तिथे माझी देखील भेट झाली असती। लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये। नितेश राणे यांच्या बुरखाबंदीच्या मागणीला अमीन पटेल यांचा विरोध। शाळांमध्ये असे विषय येता कामा नये। शिक्षण मंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवं, अमीन पटेल यांची मागणी।